अध्याय 22 गुरुदत्त भट्टाचा वृत्तांत. ज्योतिषशास्त्राप्रमाणे भक्ताच्या पत्रिकेतील शुभफल देणारे एकमेव श्रीपाद प्रभू. गुरुचरण कृष्णदास आणि मी श्रीपाद प्रभूंच्या सम्मुख अद्वितीय आनंदाच्या सागरात विहार करीत होतो. गुरुदत्त नावाचा एक ज्योतिषी गुरुदेवांच्या दर्शनासाठी आला होता. श्रीपाद प्रभूंनी त्याचा यथोचित सन्मान केला. एका निवांत जागी बसून सत्संग करा असा त्यांनी आदेश दिला. आमचे संभाषण ज्योतिषशास्त्राकडे वळले. मी दत्त महाशयांना म्हणालो, महाराज, ज्योतिषशास्त्रात सांगितलेले फळ खरेच असते का? फळात बदल करता येतो का? मानव जीवनातील पूर्वकर्मे निर्देशित असतात. गुरुदत्त भट्ट म्हणाले, भ चक्र ही नक्षत्र कक्षा आहे. हिची सुरुवात अश्विनी नक्षत्रापासून होते. हे नक्षत्र स्थल निर्देश करण्यासाठी चैत्र पक्ष आहे आणि रैवत पक्ष नावाची दुसरी पद्धत आहे. श्रीपादची वल्लभ चित्रा नक्षत्रावर जन्म घेण्यास एक विशेष कारण आहे. अश्विनी नक्षत्राच्या सरळ रेषेत 180 अंशावर असलेले चित्रा नक्षत्र त्यांचे जन्म नक्षत्र आहे. 180 अंश दूर असणारे कोणतेही नक्षत्र किंवा कोणताही ग्रह शक्ती केंद्रित करण्याचे कार्य करतो. ग्रह मानवावर द्वेष भावना अथवा प्रेम भावना ठेवीत नाहीत. त्या ग्रहातून निर्माण झालेल्या विविध किरणांनी, विविध स्पंदनाने त्या त्या काळी त्या त्या प्रदेशात त्या विशिष्ट जीवांना इष्टानिष्ट फल मिळतात. अनिष्ट फळाच्या परिणामापासून दूर जाण्यास आपणास त्या किरणांना आणि स्पंदनांना दूर करावे लागते. हे आपण मंत्रतंत्राने, ध्यानाने, प्रार्थनेने तसेच योग शक्तीचे सहाय्याने करू शकतो. पूर्वजन्म कर्म अत्यंत प्रबळ असेल तर वरील विधान काही करू शकत नाही. अशा परिस्थितीत श्रीपाद प्रभूच आपली भाग्यरेषा बदलून टाकू शकतात. पण त्यासाठी आपणाकडून दुसऱ्यासाठी काही ना काहीतरी चांगले काम होणे आवश्यक आहे. सर्वसाधारण परिस्थितीत हे साधणे कठीण आहे. सृष्टीच्या किंवा कर्मदेवतेच्या कार्यकलापात श्रीपाद प्रभू अनावश्यक दखल देत नाहीत. भक्तांची तीव्रता श्रीपाद प्रभूंना हलवून सोडते व योग्य उपाय सांगण्यास प्रेरित करते. श्रीपादांच्या हृदयातून उमडणारे प्रेम, करुणा यांच्या महाप्रभावामुळे कर्मदेवतेची शक्ती निस्तेज होते. कर्माचे रूप जड असते. श्रीपाद प्रभू हे चैतन्य स्वरूप आहेत. योग्य वेळी प्रकट होऊन आपल्या चैतन्य शक्तीची समर्थता ते प्रदर्शित करतात. हा त्यांचा अत्यंत सहज स्वभाव आहे. मी अज्ञानी दशेत ज्योतिषशास्त्रातील महापंडित समजत होतो. मी कर्नाटक प्रदेशातून आलेला, त्यामुळे मला तेलुगू भाषा अस्खलितपणे बोलता येत नसे. संस्कृत भाषा मात्र चांगली येत असे. माझ्या भाग्यानेच मला पीठिकापुरमला जाण्याची संधी प्राप्त झाली. श्रीपाद वल्लभांबद्दल मी अनेक गोष्टी कर्णोपकर्णी ऐकल्या होत्या. माझे कुलदैवत श्री दत्तात्रेय प्रभूच आहेत. मी पादगया क्षेत्र असलेल्या पीठिकापुरममधील कुकुटेश्वर देवालयाच्या दर्शनार्थ आलो होतो. भक्ती श्रद्धायुक्त अंतकरणाने देवतेचे दर्शन घेतले. मी ध्यानात बसलो असताना माझी अंतर्वाणी स्पष्टपणे म्हणाली, अरे मूर्खा, तुला मरून किती दिवस झालेत? तू माझे भक्त असे सांगून माझी आरती करून पायावर डोके ठेवीत आहेस. पादगयेला येऊन माझ्या पायावर डोके ठेवून नवस पूर्ण करणार आहेस का माझ्या पायावर डोके आपटून माझे रक्त आटवणार आहेस? असे शब्द मला वारंवार ऐकू येऊ लागले. मी ज्योतिष पंडित असे गृहीत धरून माझी जन्मपत्रिका बनवली होती. त्यानुसार मी ज्या दिवशी या शरीराचा त्याग करणार त्या दिवशी पादगया क्षेत्री असलेल्या दत्त प्रमुख सम्मुख असेल. मी माझ्या नाडी स्पंदनाला पाहिले. नाडी चालत नव्हती. हृदयावर हात ठेवून पाहिले, ते सुद्धा बंद होते. मी माझा चेहरा आरशात पाहिला. चेहऱ्यावर जीवन काळा जाऊन प्रेतकळा आली होती. मी हसत आरशात पाहिले, तो माझे मुख अजूनच भयानक दिसू लागले. मला गर्व करण्यासारखे काय उरले होते? विकृत अशा प्रेतकळेने मेलेला माणूस पिशाच तत्वाने युक्त होऊन हसत असल्यासारखा मला वाटला. स्वयंभू दत्तात्रेयांच्या देवळातील पुजारी, त्यांचे सूक्ष्म शरीर मी पाहिले. माझ्यातील कोपऱ्यात दडून बसलेला विवेक जागा झाला. श्रीपाद वल्लभांचे दर्शन घेतल्याशिवाय आपले दुर्भाग्य संपणार नाही असे वाटले. देवता आनंदाच्या उच्च स्थितीत असतात. माझी स्थिती फारच दुःखदायक होती. आत्मा शरीराला सोडून गेल्यावर देहाच्या सर्व बाधा संपतात. माझा आत्मा अजून शरीर सोडून गेला नव्हता. जिवंत असल्याप्रमाणे श्री गुरुदेवांनी मला एक अनामिक अवस्था प्रदान केली होती. अत्यंत निकृष्ट आणि पापी लोकांचे बोलणे ऐकून मी कसा फसलो याची मला जाणीव झाली. पाषाण रूपातील स्वयंभू दत्तात्रेयांच्या मूर्तीने घंटीकोट याच्या घरी जन्म घेतला होता. पाषाणाच्या मूर्तीला नाडीस्पंदन, हृदयस्पंदन कोठे असते? श्रीपादांना नाडीस्पंदन आणि हृदयस्पंदन आहे ना. महालया अमावस्येच्या दिवशी पितृदेवतांचा परमपवित्र दिवस असतो. त्या दिवशी कोणीतरी अवधूत येऊन भिक्षा स्वीकारून जातो. तेच दत्तात्रेय असतात असे तेथील लोकांचे मत आहे.
श्रीपाद महाप्रभूस मल्हादींच्या मेहुण्याच्या रूपात जन्मास आले, केवढे हे आश्चर्य, काही वंचना. असे निकृष्ट बोल ऐकून मी स्तब्ध झालो. त्या निकृष्ट व्यक्तीचे बोलणे यथार्थ समजून मी रत्नतुल्य श्रीपाद प्रभूंना अंतरलो. मला मनापासून पश्चाताप झाला. मी तत्काळ श्रीपाद प्रभूंच्या घरी धावतच गेलो. 10 वर्षाचे वय असलेले श्रीपाद प्रभू अंगणात आले. म्हणाले, ये रे ये मूर्खा, जिवंत असल्याचे नाटक करतोस. मृतवत असलेल्या तुझ्यासारख्या मानवरूप पिशाचाला सद्गती माझ्या कृपेने प्राप्त होऊ शकते. तुम्ही केलेल्या दुष्कृत्यामुळे रवरवादी नरकाच्या यातना भोगीत असलेल्या तुमच्या पितरांना सद्गती मिळावी म्हणून अवधूत वेशधारी होऊन महालया अमावस्येच्या पवित्र दिनी भिक्षा मागण्यास आलेला मी कोण हे तू जाणतोस का? ते दत्तात्रय कोण ते माहीत आहे का? त्यांचे नुसते नाव घेतले तरी राक्षस पिशाचे गण थरथर कापू लागतात. ते दत्तात्रय मीच आहे. तुझे मी दगडी शिळेमध्ये रूपांतर करू शकतो, तुला उपाशी ठेवू शकतो आणि तुझे प्राण सुद्धा घेऊ शकतो. तू जिवंत असल्याप्रमाणे दिसत असलास तरी मृतवतच आहेस. तू जिवंत असल्याचे नाटक करू शकतोस. मी दत्त आहे की नाही याचा विचार आपण नंतर करू. प्रथम तू तुझ्याविषयी सांग. हे ऐकून मी गर्भगळीत झालो आणि माझा थरकाप उडाला. इतक्यात सुमती महाराणी अंगणात आल्या. म्हणाल्या, कृष्णा, कन्हैया, हा प्रेतकाळ असलेला अघोरी माणूस कोण आहे? तू आत ये, तुझी दृष्ट काढते. यावर श्रीपाद म्हणाले, माते, हा अजून अघोरी झालेला नाही, परंतु याचा पुढचा जन्म शवांना नेणाऱ्याचा येणार आहे. त्या जन्मापूर्वी तो माझ्या दर्शनाला आला आहे. आपल्या घरी उरलेला भात याला खाण्यास दे. श्रीपाद प्रभूच्या मातेने शिल्लक ठेवलेला भात आणून दिला. श्रीपादाने तो गुरुभट्टास दिला आणि जेवून लवकर निघून जाण्यास सांगितले. गुरुदेव भट्टाने तो भात कुकुटेश्वराच्या मंदिराच्या समोरील मोकळ्या जागेत बसून खाल्ला. त्याची दुरावस्था नाहीशी झाली. तो पुन्हा श्रीपाद प्रभूंच्या दर्शनाला गेला तेव्हा श्रेष्ठी श्रीपादाने घेऊन दुकानात गेले होते. श्रीपाद प्रभू पैसे मोजून तिजोरीत ठेवीत होते. श्रेष्ठी स्वतः तांदूळ ज्वारी मोजून ग्राहकांना देत होते. तेव्हा श्रीपादाने श्रेष्ठींना विचारले, आजोबा, आज दशमी आहे, बाबांना किती दक्षिणा देणार? तेव्हा श्रेष्ठी म्हणाले, आपणा दोघात काही भेद नाही. तुला जे हवे असेल ते तू घेऊ शकतोस. तुला हवे असलेले तू घे आणि मला हवे असलेले तू मला दे. ते दृश्य किती मनोहर होते त्याचे वर्णन करणे कठीण. श्रीपाद प्रभूंनी एक गुळाचा खडा घेऊन तोंडात टाकला आणि एक गुळाचा खडा श्रेष्ठींना प्रसाद म्हणून दिला. श्रीपाद प्रभू म्हणाले, आज मला करायची असलेली गणेश पूजा झाली. गणेशांनी गुळाचा खडा तोंडात टाकून नैवेद्य स्वीकारला. तुम्हास खोटे वाटत असल्यास माझे तोंड पहा. असे म्हणून श्रीपादांनी आपले तोंड उघडून सर्वांना श्रेष्ठींना दाखवले. या मुखात कोणते महारूप दिसले ते त्यांनी कोणाला सांगितले नाही. ते श्रीपादांना म्हणाले, सोनूल्या, श्रीपादा, गणेशाला जेव्हा भूक लागेल तेव्हा आम्हास न विचारता हवा तेवढा गूळ नैवेद्यासाठी घेत जा. तेवढ्यात अखंड सौभाग्यवती वेंकट सुब्बम्मा तेथे आल्या. त्यांनी श्रीपाद प्रभूला अभ्यंग स्नानासाठी नेले. अरे शंकर भट्टा, कुत्सित लोकांचे बोलणे ऐकून मी अधोगतीला जाऊन अघोरी जन्माच्या दुर्भाग्यात जाणार होतो, परंतु श्रीपाद प्रभूंनी त्यातून माझे रक्षण केले. मला नुसते सोडले असते, माझ्यावर कृपादृष्टी झाली नसती तर माझे पतन झाले असते. निस्वार्थ प्रेमामुळे ते आपली पूर्वजन्मातील कर्मफळापासून पूर्ण सुटका करतात. यासाठी ते आपला अमूल्य वेळ आणि शक्ती खर्ची घालतात. श्रीपाद प्रभूंची जन्मपत्रिका सांद्र सिंधू वेदातून पाहता येते. श्रीपाद प्रभूंच्या घरी तेलुगू भाषेबरोबर संस्कृत भाषा सुद्धा बोलली जात असे. हिमालयातील पवित्र भूमीवर जी भाषा बोलली जात असे त्या भाषेत श्रीपाद प्रभू अपराज शर्मा, बापना रियुलू बोलत असत. संबल प्रांतात बोलली जाणारी भाषा संस्कृत भाषेपेक्षा वेगळी होती. त्या भाषेचे माधुर्य, सरलता वर्णनातीत होती. ही भाषा केवळ त्यांनाच बोलता येत असे. सत्य ऋषीश्वर नावाचे एक विद्वान गृहस्थ बापना रियुलू बरोबर असताना श्रीपाद म्हणाले, आजोबा, श्रीकृष्ण सत्य किंवा असत्य काही बोलत नसत. ते केवळ कर्तव्य बोधक होते. त्यावर बापना रियुलू म्हणाले, कन्हैया, नेहमी सत्यच बोलावे, औषधाला सुद्धा खोटे बोलू नये. हे ऐकून श्रीपाद प्रभूंनी मंद हास्य केले. त्या दिवशी बापना रियुलूच्या घरी वेंकट सुब्बय्या श्रेष्ठी आले होते. त्यांची एक आंतरिक इच्छा होती की बापना रियुलूंनी त्यांच्या घरी जेवण करून दक्षिणा स्वीकारावी. हा दिवस परमपवित्र महालया पक्षातील एक दिवस असावा ज्याचेमुळे त्यांचे पितृदेव संतोष पावतील. ही इच्छा बापना रियुलू पूर्ण करतील का नाही याबद्दल त्यांना शंका होती. त्यामुळे श्रेष्ठींनी श्रीपादाच्या समोर नतमस्तक होऊन बापना रियुलूंच्या समोर आपली इच्छा प्रकट केली. बापना रियुलूंनी अनुमती दिली. याने श्रेष्ठींच्या आनंदाला पारावार नव्हता.
श्रीपाद प्रभू बहु चमत्कारी होते. महालय पक्षातील जेवणाचे आमंत्रण स्वीकारलेले बापनरुलू आणि आमंत्रण देणारे श्रेष्ठी या दोघांना या गोष्टींचा विसर पडला. महालया अमावस्येचा मध्यान्ह समय आला. श्रेष्ठी बापनरुलूच्या घरी आले. श्रीपाद मंद हास्य करून म्हणाले, आजोबा, वाग्दान करू नये. केल्यास त्याप्रमाणे नक्की वागावे. वाग्दान करून ते विसरणे महापाप आहे. तुम्हा दोघांना मी त्याची आठवण करून देतो. त्यावेळी श्रेष्ठी आणि बापनरुलू दोघांनाही आपली चूक लक्षात आली. जीवांना समज कशी द्यायची आणि विस्मृती कशी घालवायची या दोन्ही कला श्रीपादांना उत्तम रीतीने अवगत होत्या. ते सर्व बाबतीत समर्थ होते. त्या दोघांना सावध करून ते म्हणाले, तुम्हाला विस्मृती देण्याचा माझा एक हेतू आहे. प्रत्येक मानवात मी करणारे एक चैतन्य रूप आहे. जीव आपल्या माता पित्याकडून नुसते शरीरच नाही तर मी असे चैतन्य रूप सुद्धा ग्रहण करतो. या मी अशा चैतन्याला विश्वात पार पाडण्यासाठी कोणत्या ना कोणत्या जबाबदारीचे कर्म असतेच. पित्याकडून मुलाला, मुलाकडून त्याच्या मुलाला असे परंपरागत बंधन प्रत्येकाला असते. गृहस्थाश्रम सोडून संन्यास आश्रम स्वीकारल्यावरच या बंधनापासून सुटका होते. कोणत्या तरी एका देशात, कोणत्या तरी एका काळात बापनरुलू वंशाची एखादी व्यक्ती श्रेष्ठी वंशातील कोणत्या तरी एका व्यक्तीच्या घरी महालय पक्षातील भोजन करून दक्षिणा स्वीकार करेल. ते केव्हा, कसे, कशा प्रकारे ते मला विचारू नका. कारण कर्मस्वरूप फारच संदिग्धमय असते, सूक्ष्ममयी असते. काही कर्मात भौतिक काल, योग काल असा वेगवेगळा असतो. भौतिक कालरित्या महालय पक्षातील हे कर्म करूनच संपवावे लागते. योग्य काळ नसेल ते कर्म लांबणीवर पडते. काशीमध्ये अथवा पीठिकापुरममध्ये निवास केल्याने तापत्रयापासून सुटका. काशीवासाचे फल, पीठापुरम निवासाचे फल. श्रीपाद प्रभू म्हणाले, मी कालातीत आहे. ज्या भक्ताला काशीमध्ये निवास करण्याची इच्छा आणि आतळी तळमळ आहे त्याला काशी निवासाची प्राप्ती होते. भौतिकदृष्ट्या तो कोणत्याही प्रदेशात असला तरी मानसिकदृष्ट्या त्याचा निवास काशीतच असतो. भौतिकदृष्ट्या काशीत राहून गोहत्या करणाऱ्यास काशी निवासाचे फळ मिळत नाही. ज्याप्रमाणे गंगाजलातून माशासाठी निरीक्षण करणाऱ्या बगळ्यास गंगा स्नानाचा लाभ होत नाही. एखादा साधक भौतिक रूपाने पीठिकापुरमला राहत असेल आणि श्रीपाद प्रभूंचे दर्शन सुद्धा घेत असेल तरी जर त्याचा मानसिक काल आणि देश पीठिकापुरमला नसेल तर तो श्रीपाद प्रभूंचा भक्त होणार नाही. योग काल आणि योग देश आध्यात्मिक शक्ती संपन्न असलेल्या व्यक्तीलाच अवगत असतो. श्रीपाद प्रभूंचा अनुग्रह कोणाला आणि केव्हा मिळेल, कोणत्या देशात मिळेल हे न कळणारे गूढ रहस्य आहे. मानवाला केवळ कर्म करण्याचाच अधिकार आहे. देह हे एक क्षेत्र आहे. त्यात जर मन नसेल तर त्याला क्षेत्रवासाचे फल मिळणार नाही. सत्कर्म केल्याने सुख आणि दुष्कर्म केल्याने दुःख प्राप्त होणे अनिवार्य आहे. पूर्वजन्माचे बंधन आपला पाठलाग करीत असेल. सद्गुरूंच्या कृपेमुळे आपण त्यापासून मुक्त होतो. काल चांगला नसेल तर आपण कोणत्याही देशात असलो तरी त्या कर्माचे फल चुकवू शकत नाही. हा अत्यंत अनाकलनीय विषय आहे. नरसिंह वर्माच्या घरी एक सेवक होता. त्याचे नाव शिवया असे होते. एके दिवशी श्रीपाद प्रभूंना त्याने पाहिले. तत्काळ त्याच्या मनोवृत्तीत बदल झाला. त्याने निद्रा, आहार सोडले आणि असंबद्ध बोलू लागला. नरसिंह वर्मांना शिवयाची अत्यंत दया आली. त्यांनी श्रीपादांना शिवयाचे रक्षण करण्याची विनंती केली. श्रीपाद प्रभू शिवयास स्मशानात घेऊन गेले. त्यांच्याबरोबर नरसिंह वर्मा सुद्धा होते. औदुंबराच्या झाडाची वाळलेली फांदी स्मशानात ठेवून शिवयाच्या हातून त्याचे दहन करविले. यामुळे शिवयाची त्या विचित्र मनोवृत्तीतून सुटका झाली. नरसिंह वर्मांना हे सारे अत्यंत आश्चर्यकारक वाटले. श्रीपाद प्रभू म्हणाले, आजोबा, यात आश्चर्य करण्यासारखे काय आहे? वायसपूर गावात एक पंडित माझ्यावर अत्याचार करीत होता. तो वारंवार असे म्हणे की वेद स्वरूप असलेला परमेश्वर कोठे आणि हा लहान वयाचा श्रीपाद कोठे? तो सृष्टी, स्थिती, लय याचा कारक आणि आदिमूल आहे म्हणे. हे सारे खोटे आहे. थोड्याच दिवसात तो पंडित मरण पावला आणि आपल्या कृत्यामुळे ब्रह्मराक्षस झाला. एका जन्मी हा शिवया त्या पंडिताचा अल्पऋणी होता. मी योग कर्माच्या योगाने वालेल्या काळीचे दहन करून त्या ब्रह्मराक्षस तत्वातून पंडिताची सुटका केली. आपल्या शिवयाची त्या ब्रह्मराक्षसाच्या पंजातून सुटका केली. अरे शंकर भट्टा, पीठिकापुरम क्षेत्री अवतरलेले महातेजस्वी आणि धर्मज्योती श्रीपाद प्रभू कुरुगड्डीस येऊन त्यांनी या क्षेत्रास पवित्र केले. श्रीपाद प्रभूच्या महासंकल्पाने ग्रहाचे फलित ठरवले जाते. कोणत्याही प्रकारच्या ज्योतिष फलाने निर्धारित केलेले भौतिक काळ आणि भौतिक नियम नसतात. योग काळ, योग देश पाहून त्यांचा निर्णय होतो.
श्रीपादांनी अनुग्रहित केलेले प्रारब्ध कर्म मरण चुकवू शकते. श्रीपादांनी कल्पना केलेल्या ज्योतिषशास्त्रानुसार 1000 वर्षानंतर घडणाऱ्या घटना ते आताच घडून आणू शकतात. म्हणून योगकाल तेच ठरवतात. दूर घडणारी घटना सुद्धा ते आपल्याजवळ घडवू शकतात. म्हणून योगदशेचा निर्णय सुद्धा ते करू शकतात. श्रीपादांना देशकाल त्यांच्या इच्छेप्रमाणे बदलता येतो. एकदा श्रेष्ठींच्या देवांना नारळ फोडताना स्वतः श्रीपादांनी तो नारळ फोडला. त्या नारळाचे त्यांनी तुकडे तुकडे केले. श्रीपाद म्हणाले, आजोबा, आज तुमचा मरणयोग होता, परंतु मी नारळाचे तुकडे करून तो टाळला. सायं संध्येची वेळ झाली. श्रीपादांकडून आज्ञा घेऊन कुरुगोंडी सोडून आम्ही कृष्ण कथवल्ली ओढ्याकडे मार्गस्थ झालो. श्रीपाद वल्लभांचा जय जयकार असो. फलश्रुती कर्म दोष निवारण.